राम राम मंडळी, नमस्कार, जय श्रीराम. तर मंडळी, आज रामायणातल्या काही म्हणी किंवा वाक्प्रचार मी सांगते आणि त्यांचे थोडक्यात अर्थ सांगते. सगळे रामायण ऐकले, पण रामाची सीता कोण? म्हणजे एखाद्याला सगळी गोष्ट सांगितली, पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगितली, पण त्याला सुरुवातच आठवेना कुठून झाली, तर काय उपयोग? देव तारी त्याला कोण मारी, राम रक्षे त्याने कोण भक्षे. म्हणजे ज्याचे रक्षण राम करतो त्याला कसलीही भीती नाही. लंकेत सोन्याच्या विटा, म्हणजे विटा आहेत सोन्याच्या, पण त्या लंकेत, तुम्हाला त्याचा काय उपयोग? दुसऱ्याच्या संपत्तीचा तुम्हाला काय उपयोग? मारुतीची शेपूट, म्हणजे एखादी लांबत गेलेली गोष्ट, हे आणा ते आणा, अजून ते आणा, अजून ते आणा, काय उपयोग? ताकापुरते रामायण, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्या स्वार्थासाठी तेवढ्यापुरता उपयोग करून घेणे. जुलमाचा रामराम, म्हणजे एखादे काम सक्तीने करणे, खुशीने नाही. काहीतरी जुलमाने एखादी काम करायला लावायचं, त्यात काही राम नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीला काही फार महत्त्व नाहीये. दानवाच्या घरी रावण देव, जसा भाव आहे तसा तो देव मानतो. आता राक्षसांना रावणच देव वाटतो. रामाशिवाय रामायण आणि कृष्णाशिवाय महाभारत, म्हणजे काय मुख्य गोष्टीच नाही आहेत त्या गोष्टीमध्ये. घरचा भेदी लंका दाही, म्हणजे घरातच एखादा फुटीर माणूस असणे आणि तो घरादाराचा नाश करणे. मंडळी, तुम्हाला ह्या म्हणी आणि त्यांचे अर्थ आवडले असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका.